नमस्कार मंडळी. तर आपण आज घरामध्ये ढाबा स्टाईल एक भाजी बनवणार आहोत. त्याचं नाव आहे लसुणी आलू पालक. खूप छान लागते चवीला. तर त्यासाठी मी बाल्कनीतून काही लसूणची जे पानं असतात, कोवळ्या लसूणची पानं, ती घेऊन आलेली आहे. पाती बोलतात त्याला. तुमच्याकडे हे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही डिरेक्टली लसूण वापरला तरी चालेल, पण याचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान येतो, स्ट्रॉंग येतो, मस्त वाटतं. तर मी ही पानं स्वच्छ धुवून निथळत ठेवलेली आहेत. आणि आता इकडे एक पॅनमध्ये मी पाणी चढवलेलं आहे. पाणी चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये 1 चमचा विनेगर टाकायचं. विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस टाकलात तरी चालेल, पण तो शक्यतो गाळून टाकायचा. आणि मग स्वच्छ निवडून धुतलेली जी पालकची पानं आहेत ती त्याच्यामध्ये उकळत ठेवायची. झाकण ठेवून 5 ते 6 मिनटात मस्त उकळतात. जेव्हा आपण पालक उकळत ठेवतो तेव्हा एका बाउलमध्ये गार पाणी काढून ठेवायचं बर्फाचं. ते नंतर आपल्याला यूज होणार आहे. मी इकडे भाजीसाठी लागणारी सगळी चॉपिंग करून घेतले. लसूण आहे ते एकदम बारीक चिरून घ्यायची. या भाजीमध्ये लसूण बारीक चिरूनच वापरली जाते. आणि मी ते मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे. 2 बटाटे घेतलेले आहेत. ते असे मीडियम पीसमध्ये कट करायचे आहेत. खूप लहान मोठे असे करायचे नाहीत. मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे. आणि जी आपण लसूणची पाती घेतली होती, म्हणजे जशी कांद्याची पात येते तशीच असते ही. हिला व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवलं होतं. ते 1 सेंटीमीटरच्या अंतरावरती हिला कापून घ्यायचं आहे. हे जर नसतील तरी आपली ही भाजी बनते. ह्याला स्किप करायचं. बाकी सगळी रेसिपी आहे ती सेम ॲज इट इज करायची. तर मी ते टोमॅटोसुद्धा एक मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेला आहे. इकडे आपलं पालकसुद्धा झालं आहे. तर मी लगेचच त्याला गार पाण्यामध्ये काढून ठेवत आहे. तुम्हाला जे सांगितलं होतं मी गार पाणी बाजूला करून ठेवायला, ही प्रोसेस यासाठी करायची कारण पालकचा जो कलर आहे तो मेंटेन राहतो. नाहीतर मग पालक आहे तो काळा पडायला सुरुवात होतो. यासाठी आपल्याला ते गार पाण्यामध्ये काढून ठेवायचं आहे. मी ब्लेंड करून एका बाउलमध्ये ठेवलं आहे. आणि 1 चमचा धने मी क्रश करून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमध्ये लावून घेतलात तरी चालतं. आणि एका पॅनमध्ये मी चमचाभरच तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. मग त्याच्यामध्ये जिरं घालायचं. जिरं चांगलं तडतडलं की जी आपण कुटून घेतलेली धण्याची पावडर होती ती घालायची. ती छान परतली गेली की मग आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसूण छान परतून घ्यायचा त्याचा कच्चेपणा मोडेपर्यंत. आणि मग याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातले. हळदसुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायची. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या लसूणच्या पाती होत्या त्या घालायच्या आहेत. ह्या जरी तुमच्याकडे नसतील तर तुम्ही डिरेक्टली पुढची स्टेप केलात तरी चालेल. तर ही पात आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची. छान असा फ्लेवर फोडणीमध्ये तिचा उतरला पाहिजे. आणि मग याच्यामध्ये चिरून घेतलेले सगळे बटाटे घालून वरून चवीनुसार मीठ घालायचं. आणि व्यवस्थित ह्या बटाट्यांना मिक्स करायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला याला पाणी न घालता परतून घ्यायचं आहे. म्हणजे हलके जे त्याच्या कडा आहेत त्या हलक्या गोल्डन झाल्या पाहिजेत इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. याने काय होतं, बटाटा पुढे शिजतोही छान आणि त्याचा क्रंच आहे तो भाजीमध्ये असा छान लागतो. म्हणून ही स्टेप करायची. हलका कलर चेंज झाला बटाट्याचा. आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालायचे. चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे लाल काश्मीरी पावडर घालायची. बाकी मिक्स केलेला घरचा मसाला घालायचा नाही, त्याने भाजीचा फ्लेवर चेंज होतो. छान असा मसाला सगळ्या बटाट्यांना लावून घेतला की गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी घालायचे. अगदी बटाटे हलके बुडतील एवढेच, कारण बटाटे आपण आधी बराच वेळ परतून घेतले होते तेलामध्ये, त्यामुळे ते पटकन शिजतात. झाकण ठेवून व्यवस्थित त्यांना शिजवून घ्यायचं. ते बघा मी चेक करते, बटाटे छान शिजलेत. तर आता मध्ये थोडीशी कॅव्हिटी निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेसन घालायचं आहे. म्हणजे फाईन बेसन पावडर असते ती घालायची. अशी मंद गॅसवरती तिला व्यवस्थित परतायची आणि मग सगळ्या बटाट्यांमध्ये तिला मिक्स करून घ्यायची. याने काय होतं, आपण जी भाजी बनवणार आहोत त्या ग्रेव्हीला असा थिकनेस येतो. पाणी वेगळं ग्रेव्ही वेगळी होत नाही, मिळून ती राहते. म्हणून ही स्टेप करायची. छान बेसन सगळ्या बटाट्यांमध्ये मिक्स झालं की मग आपल्याला याच्यामध्ये जी आपण प्युरी करून ठेवली होती पालकची ती घालायची आहे. छान बटाट्याचे फोडी त्याच्यामध्ये मिक्स करायचे. चवीनुसार मीठ घालायचं, कारण आपण आधी बटाट्याच्या अंदाजाने मीठ घातलं होतं. आता ग्रेव्हीच्या अंदाजाने मीठ घालायचं.
आणि मग व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून आपल्याला याला शिजवायचं आहे, कारण ही जी ग्रेव्ही आहे ती वर उडते, त्यामुळे झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट शिजल्यानंतर ती छान अशी मस्त बटाट्यांमध्ये मुरली जाते. म्हणजे बटाट्यांना पालकचा मस्त असा फ्लेवर येतो. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी घालायची क्रश करून. ही आवर्जून घाला, याने छान टेस्ट येते. आणि कस्तुरी मेथी ही आपल्याला पूर्ण ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि आपली इथे आता ग्रेव्ही झालेली आहे. मी ते गॅस बंद करून बाजूला ठेवून देते. तर आता याच्यासाठी आपल्याला एक तडका बनवायचा आहे, ज्याने त्याला मेन टेस्ट येते. तर 1 चमचाभर तेल मी एका तडका पॅनमध्ये घेतलं आहे. तेल चांगलं तापवायचं आणि मग गॅस बंद करायचा, नाहीतर त्यातले जे जिन्नस आहेत ते जळण्याची शक्यता असते. मी ते अर्धा चमचा जिरं, 1 चमचा कुटून घेतलेली धना पावडर, 1 पिंचसारखं हिंग, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि 1 सुकी मिरची त्यातल्या बिया काढून घातलेली आहे. छान या सगळ्या गोष्टी परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण टॉमॅटोचे फोडी करून घेतल्या होत्या त्या अशा परतून घ्यायच्या आणि वरून घालायच्या. त्या दिसायलाही छान दिसतात आणि ह्या भाजीमध्ये खायलाही छान लागतात. तर फोडणी जेव्हा आपण वततो ग्रेव्हीवरती तेव्हा लगेचच आपल्याला झाकण लावायचे, म्हणजे फोडणीचा सगळा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो. छान एकदा मिक्स करून घ्यायचं. लास्टला फ्रेश क्रीमने गार्निश करायचं. तुम्ही अमूलची वापरू शकता किंवा कोणत्याही ब्रँडची. मी ते घरातली जी साय आहे ती फेटून घेतलेली आहे, तिने सुद्धा छान टेस्ट येते. आणि ते आता मी प्लेटिंग करते. तर मी सोबतच चपात्या बनवल्या होत्या आणि जिरा राईस बनवला होता. खूप छान कॉम्बिनेशन आहे. सोबत कांदा लिंबूचं सॅलड घेतलं तर खूप मस्त अशी डिश लागते. कधीही तुम्ही लंचसाठी किंवा डिनरसाठी ही प्रिपेअर करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि अशाच रेसिपींसोबत भेटू. बाय बाय.